ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी आक्रमक, प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्याचा इशारा। उद्यापासून आझाद मैदानामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं बेळगाव शहरामध्ये पथसंचलन। संचलनामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हजारो स्वयंसेवक सहभागी। सिंधुदुर्गातील कुडाळ शहरामध्ये सेफ्टी मिरर धुळकात तर काही मिरर गायब। मिरर अभावी अपघातांमध्ये वाढ, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। वाशिम शहरातील जुन्या आयुडीपी परिसरामध्ये नाल्याची स्वच्छता, परिसरातील दुर्गंधीची दखल घेत नगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम। पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही। बारामतीमध्ये पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडवा नाहीच। प्रतापराव पवारांच्या पत्नीचं निधन झाल्यानं पवार कुटुंबाचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदाराचं बुलढाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन। सिद्धार्थ खरात यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आव्हान। संजय रायमुलकर यांना उद्देशून खुलं आव्हान। सोलापूर महानगरपालिकेची नवजीवन शाळेवर अतिक्रमण विरोधी कारवाईच्या दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त। नाशिक ग्रामीण पोलिसांचा ऑल आउट ऑपरेशन। नाकाबंदीच्या दरम्यान प्रभावी कारवाई। एकूण 1040 वाहनांचा तपास। 1,61,700 रुपयांचा दंड करण्यात आला वसूल। छत्रपती संभाजीनगरची महसूल कार्यपद्धती राज्यभर लागू। राज्यातील महसूल प्रशासनातील सुधारणा प्रक्रियेतील ऐतिहासिक पाऊल। छत्रपती संभाजीनगरसाठी ही अभिमानाची बाब। भारताची फलंदाज स्मृती मानधनानं रचला विश्वविक्रम। स्मृती मानधना ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महिला एकदिवसीय विश्वचषक सामन्यामध्ये 1000 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारी पहिली खेळाडू ठरली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।